चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीचा पेपर आपला 27 तारखेला 27 फेब्रुवारीला पेपर आहे आपला, बरोबर आहे। मग या 27 फेब्रुवारीला आपला पेपर असताना आपण कोणकोणती तयारी केली, तर सगळ्यात पहिले आपण काय तयारी करून घेतली मित्रांनो, आपली का 2 क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केले। अजून एक पण 2023 ची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केली माझ्याकडे पीडीएफ आहे त्याची, ती फक्त एक्सप्लेन करायचं, बघू कसं वेळ मिळते। त्याच्यानंतर आपण काय केला, लेटर रायटिंग असेल, फॉर्मल इनफॉर्मल वगैरे काय असेल त्याच्यामध्ये, बरोबर आहे। या सगळ्या त्याच्यामध्ये आपण गोष्टी बघितल्या, डायलॉग रायटिंग वगैरे आपण बघितला, बरोबर आहे। आता याच्यात मित्रांनो बघायचे आपल्याला का या भागामध्ये आपण बघणार आहोत का रिपोर्ट रायटिंग कशा प्रकारे करता येईल। बघा, रिपोर्ट रायटिंग कशी करतात, पॅराग्राफ रायटिंग कसं देतात आणि स्टोरी रायटिंग कसं देतात। मागच्या व्हिडिओचे 15 मार्क आणि हे आताचे 15 मार्क अजिबात कोणाच्या जाता कामा नये, लक्षात घ्या। मागचा व्हिडिओ नसेल बघून घ्या, 2 क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ बघितला असेल तर दोन्ही बघून घ्या, आणि जो ग्रामरचा व्हिडिओ टाकलाय तोही थंबनेल सारखेच आहे, काय का करा ग्रामरचा व्हिडिओ देखील टाकला ना तोही बघून घ्या। आता लक्षात घ्या याच्यामध्ये का पुढचा जो एक व्हिडिओ येणार आहे तो कोणता मी टाकणार आहे ते तुम्हाला मध्ये सांगतो, पण आता व्हिडिओला अगोदर सुरुवात करतो। चला, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून द्या, मार्क पाहिजे असेल पैकीच्या पैकी पास व्हायचं असेल चांगल्या मार्कांना सबस्क्राईब करून घ्या, कारण मागचे 2 व्हिडिओ, तो एक व्हिडिओ, हा एक व्हिडिओ आणि येणारा व्हिडिओ तुमचा पूर्णपणे इंग्लिशच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट मार्क देऊ शकतो, ही गॅरंटी माझी आहे। ठीक आहे, चला व्हिडिओला स्टार्ट करतो। बघा मित्रांनो, आता सगळ्यात पहिले आता आपण बघणार आहोत की आपल्याला एसएससी बोर्ड इंग्लिशचा बघा 2026 ला आपण यामध्ये पॅराग्राफ रायटिंग तुम्हाला विचारला जातो, बरोबर आहे। काय का पॅराग्राफ रायटिंग हा भाग तुम्हाला 100 आणि 100% तुम्हाला विचारला जातो। किती मार्काला बघा, 5 मार्काला तुम्हाला विचारला जातो। मग यामध्ये बघा आता मग हा पॅराग्राफ लिहायचा कसा, बघा आता काय राईट अ पॅराग्राफ ऑन द गिवन टॉपिक इन अबाउट, बघा काय का दिलेला गोष्टी ज्या काय असतील त्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, का याच्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ लिहायचंय। मग आता पॅराग्राफ तुम्ही कशा प्रकारे लिहिणार, याच्यासाठी कोणकोणत्या ट्रिक्स आहेत हे थोडक्यात समजून घ्या। मग आता लक्षात घ्या, पॅराग्राफ लिहित असताना काळजी कोणती घ्यायची, आता नुसता लिहायचा नाही, याला मेसेज कर त्याला मेसेज सारखा लिहायचा नाही, तर याच्यामध्ये आपल्याला काय का तो लिहिता आला पाहिजे। याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहे किंवा कोणकोणते मुद्दे आहेत हे थोडक्यात आता आपण समजून घेणार आहे। ओके, चला बघा, सुपर इझी ट्रिक्स आहे आणि लक्षात घ्या या पीडीएफ मी स्वतः बनवलेत, हा या कोणाकोण उधारी बिधारी घेतल्या नाही, स्वतः मी बनवल्या तुमच्यासाठी, ठीक आहे ना। त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला तर सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला पण लाईक करून टाकायचं तुम्ही आता, कारण खूप मेहनत झाली, एवढे 4-5 व्हिडिओ बनवले डायरेक्ट इंग्लिशचे, नुसतं इंग्लिशच चालले, जसं की 10वीच्या मुलांना नुसतं इंग्लिशच आहे। तुम्ही जर सपोर्ट केला ना तर प्रत्येक विषयाचे एवढे जसे इंग्लिशचे व्हिडिओ बनवले ना मराठीचे बनवले, सेम टू सेम तुम्हाला मॅथ्स 1 मॅथ्स 2 सायन्स 1 चे भेटणार आहे, आणि मॅथ्स 1 चे डायरेक्ट 100% आयएमपी मी देणार, आणि ते येणारच। मागच्या वर्षीचे व्हिडिओ चेक करा, ठीक आहे। बघा आता सगळ्यात पहिले बघा काय यूज द फॉर्म्युला IPEC, हा तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे। काय फॉर्म्युला आहे, आय म्हणजे काय इंट्रोडक्शन, बघा 2 लाईन मध्ये तुम्हाला काय करायचं इंट्रोडक्शन करायचे, म्हणजे एखाद्या गोष्टीवरती किंवा तुम्हाला एखाद्या मुद्द्यावरती जर तुम्हाला पॅराग्राफ लिहायचा असेल तर त्याला इंट्रोडक्शन करून घ्या, का तो काय आहे, काय सांगितलं तुम्हाला, कशा प्रकारे माहिती येते हे तुम्ही एक्सप्लेन करा। ओके, नंतर बघा पी म्हणजे काय, तर पॉइंट्स, बघा 3 to 4 इम्पॉर्टंट पॉइंट, त्याच्यामध्ये 3 ते 4 असे पॉइंट तुमचे इम्पॉर्टंट आले पाहिजे, का त्याला मुद्देसूद असणारे महत्वाचे पॉइंट, अति महत्वाचे पॉइंट। आणि नंतर बघा मित्रांनो ई म्हणजे काय, का एक्झाम्पल, उदाहरण द्या तुम्ही, एक्झाम्पल किंवा एक्सप्लेनेशन, तुम्ही त्याला एक्सप्लेन करा किंवा एक्झाम्पल दाखवा, का याच्यामध्ये अशी 1-2 उदाहरणं त्याच्यामध्ये असणारे, का त्या पॅराग्राफशी रिलेटेड असणारे, ठीक आहे। पुढे बघा मित्रांनो कंक्लुजन, काय का 1 स्ट्रॉंग एंडिंग लाईन, कंक्लुजन, असं एक कंक्लुजन शोधा किंवा अशी एक स्ट्रॉंग लाईन दाखवा, का त्याच्यामुळे लगेच समजण्याला लगेच कळणार आहे बाबा का नाही काहीतरी या पॅराग्राफ मध्ये काहीतरी आहे, बरोबर ना। एक अशी स्ट्रॉंग लाईन, एखादा स्ट्रॉंग थॉट तुम्हाला लिहायचे। आता बघा मित्रांनो सगळ्यात पहिले काय राईट द 80 to 100 वर्ड्स, तुमचा 80 ते 100 शब्दामध्ये तुमचा पॅराग्राफ आला पाहिजे। सिंपल अँड क्लिअर लँग्वेज, एकदम सिंपल लँग्वेज ठेवा, क्लिअर ठेवा, काही व्याकरण ग्रामर चुकवायची गरज नाही किंवा जास्तच ग्रामर ऍड केलं पाहिजे, नॉट ओनली वापरला पाहिजे, ॲज सून वापरला पाहिजे, यूज टू वापरला पाहिजे, काही गरज नाही, ठीक आहे ना। त्यानंतर ग्रामर, जो इंग्लिशला तुम्हाला ग्रामर आहे लक्षात घ्या, A to Z ग्रामर, पर डिग्री पासून तर इनडायरेक्ट स्पीच, ॲडव्हर्ब टेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज वेल ॲज सून ॲज, नो सून देअर, यूज टू वगैरे जे काही सगळं तुम्हाला फिगर ऑफ स्पीच असेल, रायमिंग स्कीम असेल, रायमिंग वर्ड्स वगैरे असेल, प्रिफिक्स असेल, सफिक्स वगैरे असेल,
जेवढं काय तुम्हाला आहे ती असे टोटल 30 पॉईंट होती, म्हणजे ग्रामरचे एकूण 30 पॉईंट आहे आणि त्याला उदाहरणासहित मी स्पष्टीकरण केले आणि त्याच्यानंतर ते उदाहरणं तुम्हाला सोडवायला पण दिली ती, त्याची पीडीएफ मी तयार केली होती आणि ती जर पीडीएफ मी तुम्हाला सांगतो, ती जर तुमच्या हाताला लागली किंवा ती जर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर लक्षात घ्या 11वी 12वीला देखील 12वी पर्यंत तुम्हाला इंग्रजीच्या विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या नेक्स्ट टाइम जो आता मी थोड्यात व्हिडिओ टाकणार आहे तो तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा आणि तो नक्की व्हिडिओ बघा. आणि काही दरिद्री म्हणते का सर हा 24चा क्वेश्चन पेपर आहे 25चा आहे, तुम्हाला त्यातच सांगितले का PYQ क्वेश्चन पेपर आहे, बरोबर ना. बोर्डाचा क्वेश्चन पेपर आमच्या घरी कोण देणार आहे आणून, ते काय आम्ही त्यांचे जाव आहेत का आम्हाला घरी आणून द्यायला लगेच तुम्हाला दाखवायला. अरे जुन्या क्वेश्चन पेपर 2-3 क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करा आणि दिलेलं सांगतो ना ते करा ना, तुम्हाला का मार्क भेटत नाही, आम्ही आहेत ना. याचा तुम्ही जरा डोक्यावर भान ठेवा ना. ही क्वेश्चन 22ची 25ची येते, अरे तुम्हाला लाजा वाटू द्या, मागच्या क्वेश्चन पेपर आपण सोडवल्या पाहिजे, त्यातूनच आपल्याला मार्क भेटणार ती. समजते का? ठीक आहे, व्हिडिओ बघून घ्या आणि पुढचा व्हिडिओ जर ग्रामर वरती पूर्ण इंग्लिशचं ग्रामर व्याकरण वरती व्हिडिओ पाहिजे असेल तर एक बार कमेंट करा. 100% पीडीएफ तयार आहे, फक्त व्हिडिओ करायचे. ठीक आहे, बघा नंतर बघा नो ग्रामर मिस्टेक, ग्रामरची मिस्टेक करू नका. काना मात्रा वेलांटी आपण म्हणतो मराठीमध्ये, त्याच प्रकारे काय का स्पेलिंग मिस्टेक करू नका आणि जे तुमचे चिन्ह असेल सायन्स असेल ठीक आहे ना ते काय करा अजिबात त्याच्यामध्ये मिस्टेक करू नका. आणि 1 सिंगल पॅराग्राफ काय का नो ब्रेक, एकच तुम्हाला पॅराग्राफ सांगितलंय, निबंध नाही. पॅराग्राफ सांगितलं तुम्हाला, मोठे 4-5 पानं नाही. पॅराग्राफचा अर्थ असा होतो का आपण पुस्तकात वाचताना एक पॅराग्राफ 2 पॅराग्राफ असे खाली दिले असतात, म्हणजे सरसकट तुम्हाला द्यायचे. आता मग तू काय करशील, इथं लिहिलं माय नेम इज टिंब टिंबन, आय एम टिंब इन स्कूल आणि आय एम टिंब खाईन असं लिहिलं आणि त्याच्यानंतर परत इथं चालू करेल, याला पॅराग्राफ म्हणत नाही. तर पॅराग्राफ तो म्हणतात का एकदा तू स्टार्ट केला तो हा शेवटपर्यंत इथंच एवढ्यात आला पाहिजे, त्याला पॅराग्राफ असे म्हणतात. आणि नंतर परत इथून जिथून सुरुवात होते त्याला दुसरा पॅराग्राफ म्हणतात. समजते का? ठीक आहे, चला आता आपण डायरेक्टली एक्झाम्पल दिले. आता उदाहरण मी घेतले ते आणि मोस्ट IMP घेतली ती मागच्या जुन्या क्वेश्चन पेपर मध्ये बोर्डाला रिपीट झालेले 2 मुद्दे घेतले ती, 2 पैकी एक मुद्दा तुम्हाला फायनली येऊ पण शकतोय, त्याच्यामुळे पाठांतर करा. बघा आता दिलं तुम्हाला काय दिलं बघा मित्रांनो, तर चला झूम कमी करतो म्हणजे मला एका साईडला उभं राहिलं थोडं बरं होईल. ओके चलो बघा काय आता बघा याच्यामध्ये, तर मॉडेल पॅराग्राफ बघा मुद्दा दिला बघा तुम्हाला इम्पॉर्टन्ट ऑफ एज्युकेशन, हे तुम्हाला हेडलाईन द्यायची. हा जो काय दिला असेल त्याच्या काय हेडलाईन द्यायची का इम्पॉर्टन्ट ऑफ एज्युकेशन, का काय शिक्षणाचं महत्व काय. बघा आता काय सगळ्यात पहिले बघा आपल्याला सगळ्यात पहिले काय सांगितलं याच्यामध्ये का तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये काय इंट्रोडक्शन द्यायचे, बरोबर आहे. नंतर काय 2-3-4 पॉईंट लिहायचे, नंतर काय एक्झाम्पल उदाहरण आणि कंक्लुजन तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचं असतं. ओके बघा आता बघा काय सांगितले, एज्युकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ, बरोबर आहे. इंट्रोडक्शन याला म्हणतात काय का शिक्षण हे आपल्या जीवनामध्ये खूप सारं महत्वाचं आहे. बघा इट हेल्प अस टू बिकम अ गुड अँड रिस्पॉन्सिबल सिटीजन, काय का आपल्याला एखादा चांगला नागरिक एक जबाबदार व्यक्ती म्हणून बनण्यासाठी आपल्याला शिक्षण हे आपल्याला मदत करत असतं. ओके पुढे बघा एज्युकेशन गिव्ह अस नॉलेज कॉन्फिडन्स अँड बेटर जॉब ऑपॉर्च्युनिटी, काय करतो एज्युकेशन म्हणजे काय शिक्षण आपल्याला काय करतो का चांगल्या जॉबच्या संधी देतो आपल्याला, किंवा आपल्याला चांगला ज्ञान देतो, चांगला कॉन्फिडन्स म्हणजे चांगला आत्मविश्वास आपल्याला शिक्षण देत असतो. देन इट टीचेस अस डिसिप्लिन अँड गुड व्हॅल्यूज, काय का आपल्याला काय तर लक्षात घ्या शिक्षण आपल्याला चांगली शिस्त व्हॅल्यू म्हणतो आपण, काय एखाद्याची मेन किंमत म्हणतो आपण, काय एखाद्याची वस्तूची किंमत, आई वडिलांची घरच्यांची किंमत आपल्याला कोण शिकवतं तर आपल्याला एज्युकेशन शिकवतो. देन बघा अन एज्युकेटेड पर्सन कॅन अंडरस्टँड राईट अँड रॉंग अँड मेक अ वाईज डिसिजन, काय करतो का ज्यांनी शिक्षण घेतलं, आता मराठीमध्ये म्हणतो ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बरोबर ना. मग काय तसंच काय का ज्या व्यक्तीने शिक्षण घेतला की एज्युकेटेड पर्सन कॅन अंडरस्टँड राईट अँड रॉंग अँड मेक अ वाईज डिसिजन, का एज्युकेशन घेतल्यानंतर माणसाला चांगलं काय वाईट काय या गोष्टी कळतात आणि मेक अ वाईज डिसिजन म्हणजे काय तर तो योग्य निर्णयच घेत असतो, बरोबर ना. पुढे बघा एज्युकेशन ऑल्सो हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी अँड नेशन, काय करतो एज्युकेशन घेतल्यानंतर काय का आपल्या समाज असेल त्याच्यानंतर आपला नेशन म्हणजे काय देश असेल या देशाचा आपण विकासामध्ये भाग घेतो. सो देअरफॉर एज्युकेशन इज द की टू सक्सेस अँड ब्राईट फ्युचर, बघा काय एज्युकेशन हा काय काय एक यशाचा एक पायरी आपण त्याला म्हणतो का आयुष्याचा एक महत्वाचा भाग म्हणतो आपण. मग लास्टला तुम्हाला काय सांगितलं होतं बघा
का कंक्लुजन, वन स्ट्रॉंग एंडिंग लाईन, अशी एक स्ट्रॉंग एंडिंग लाईन पाहिजे का त्याच्यामध्ये काय का लगेच एज्युकेशनचं खरंच महत्व दिसलं पाहिजे. मग डायरेक्ट सांगितले का एज्युकेशन इज द की टू सक्सेस अँड ब्राईट फ्युचर. सांगितलंय का नाही. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पॅरेग्राफ लिहायचा आहे. मोकार वारेमाप लिहायची गरज नाही. व्यवस्थित इंट्रोडक्शन करा, मधले पॉइंट द्या. तुम्ही इथं उदाहरण दिले बघा, एज्युकेशनमुळे काय होऊ शकतं, आपण का चांगले निर्णय आपल्या आयुष्यामध्ये घेऊ शकतो. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, पॅरेग्राफ लिहायचा आहे. पुढचा बघा मित्रांनो दिलाय, अजून एक दिलाय सेव्ह इन्व्हायरमेंट म्हणते देखील दिलाय. आपण हा पण बघूया बघा. द इन्व्हायरमेंट इज द मोस्ट प्रिसियस गिफ्ट ऑफ नेचर. काय का हा महत्वाचा आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी म्हणतो आपण. इट प्रोव्हाइड अस एअर, वॉटर अँड फूड. काय करतो का इंट्रोडक्शन दिले बघा आता निसर्गाविषयी आपण म्हणतो एन्व्हायरमेंट विषयी. काय का आपल्याला एन्व्हायरमेंट काय करतो, हवा देतो, पाणी देतो आणि काय जेवण म्हणजे अन्न म्हणतो आपण. फूड म्हणजे काय अन्न देतो आपल्याला. ड्यू टू द पोल्युशन अँड डिफॉरेस्टेशन अवर एन्व्हायरमेंट इज गेटिंग डॅमेज. वी शुड प्लांट मोर ट्रीज, रिड्यूस प्लास्टिक यूज अँड सेव्ह वॉटर. बरोबर आहे का. काय काय ह्या आता एन्व्हायरमेंट मध्ये खूप सारा असा पोल्युशन झालाय. बरोबर नाही. पोल्युशनमुळे आता निसर्ग खराब होत चाललाय किंवा कमी होत चाललाय. झाडे वृक्ष कमी होत चालले ती. मग आपण झाडं लावली पाहिजे, वृक्षांचं प्लांटेशन केलं पाहिजे. बरोबर आहे. स्मॉल स्टेप लाईक अ स्विचिंग ऑफ द लाईट्स अँड युझिंग अ पब्लिक ट्रान्सपोर्ट कॅन मेक अ बिग डिफरन्स. काय का आपण याच्यामध्ये काय का स्वतःच्या गाड्या इकडे तिकडे न घुमवता आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे आहे, ते बस वगैरे असेल, ट्रेन वगैरे असेल, याचा उपयोग केला पाहिजे. देन इफ यू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट टुडे वी विल हॅव अ सेफ अँड हेल्थी फ्युचर टुमॉरो. काय जर आपण आज निसर्ग आज वाचवला तर आपण काय करू शकतो मित्रांनो, भविष्य आपलं वाचू शकतो. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ थांबवा, नीट पाठांतर करा, लिहून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके ना. अशा महत्वाचा मुद्दा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही पॅरेग्राफ लिहिलं तर तुम्हाला याचे 5 मार्क भेटणार आहे. आणि लक्षात घ्या हे दोन्हीही मुद्दे मागच्या जुन्या क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट झालेले आहेत, त्याच्यामुळे या वर्षी पण येऊ शकतो. नीट काळजी घ्या. ओके चला आता पुढे बघूया. पुढचा मुद्दा आहे बघा मित्रांनो, न्यूज रिपोर्ट, एखादी बातमी. बघा याला काय म्हणतात तर बातमी लेखन. लक्षात घ्या. बरोबर आहे. याला मराठीत काय म्हणतात तर बातमी लेखन आपण म्हणतो. म्हणजे आता काय आपल्या बातम्या कुठं काय असतात, आपल्या भावकीमध्ये वाद झाला, कोणाची जमीन याला, कोणाची कोणाला घेऊन गेली, कोणाची कोणासोबत पळून गेली, कोणाला कोणाची पळवली उठवली, कोणाचा पोरग दारू पिऊन पडला, कोणाचा पिऊ गांजा पिऊन पडला, कुठेतरी धार पडला, तो जंगलामध्ये गेला, कुठेतरी पडला, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, एखाद्याला कट मारून रोडवर पडला. बरोबर. अशा बातम्या आपल्या आजबाजूला मोकार येत असतात. गावात गेले तुम्ही, नळावर गेले पाणी भरायला, बायकांच्या मध्ये मशेरी लावता, बातम्या वेगळ्याच होत्या. बरोबर आहे. पारावर गेले, पारावर बसले लोक, म्हातारे बितारे, कोणी पत्ते खेळता खेळता टाइमपास करता करता मोकार त्यांच्या बातम्या येतात. बरोबर ना. ह्या खूप बातम्या झाल्या. बरोबर आहे. पण अशा वारेमाप बातम्याला काही घेणं नाही. आपल्याला आता बातमीपत्र कसं लिहिता येईल, आपल्याला का न्यूज रिपोर्ट कसं लिहिता येईल आणि याचा आपल्या लाईफ मध्ये कसा उपयोग करता येईल हे आपल्याला बघायचे. ठीक आहे. बघा आता सगळ्यात पहिले का व्हॉट इज अ न्यूज रिपोर्ट. बघा काय सांगितलं आपल्याला का व्हॉट इज द न्यूज रिपोर्ट. मग आता हे न्यूज रिपोर्ट काय आहे, या न्यूज रिपोर्टचा कसा उपयोग होतो आपल्याला. बरोबर. एखादी घटना झाली आपल्याकडे, काय झाली, एखादी घटना झाली, मग त्या घटनेला आपल्यापर्यंत कशी पोहोचतात. आता बातम्या आता थोडा आजकालचा विषय थोडा हार्ड होऊन गेलाय. बरोबर ना. काय झालं आजकालचा विषय थोडा हार्ड होऊन गेलाय, कारण मेन ज्या बातम्या ती बातम्यांनी आता नुसत्या इलेक्शनच्या बातम्या, हा या पक्षात गेला, हा तिला घेऊन गेला, तो हिला घेऊन गेला, तिचं इकडं त्याचं इकडं, ह्याच बातम्या, बाकी काही बातम्या नाही आता. बरोबर आहे. आता सध्या पोलीस भरती चालली, या पोलीस भरतीमध्ये आता पोलीस भरतीच्या ग्राउंड मध्ये आता 5 ते 6 मुलं बिचारी आपल्या महाराष्ट्रातील गोरगरिबाची शेतकऱ्याची मुलं हे मृत्यू पावले ती. बरोबर. बिचारांना ग्राउंड मध्ये जातात मृत्यू पावले ती त्यांना. बघा काय मग याच्यामध्ये अशा बातम्या कधी न्यूज वाल्यांनी दाखवल्या नाही किंवा त्या हेडलाईन बनवून पुन्हा पुन्हा दाखवल्या नाही, तर बातम्या काय भलत्याच. यानं हे केलं तिकडं, त्याचं हे केलं, हा या पक्षात गेला, हा त्या पक्षात गेला, या बातम्या राहिल्यात. आता आता जो आपण म्हणतो का लोकशाहीचा चौथा खांब म्हणतो आपण किंवा आधार म्हणतो आपण, काय तर न्यूज रिपोर्ट म्हणतो, रिपोर्टर म्हणतो आपण, पत्रकार, आता एकदम लाचार होऊन गेले. कोणीही काय नाही, कोणी कोणाच्या बातम्या देईल, काही घेणं देणं नाही कोणाला. शेतकऱ्यावरती कधी येत नाही, कोण कधी बांधव जात नाही, शेतकऱ्याचं नुकसान झाले कोण काही बघत नाही, काही नाही. फक्त पॉलिटिक्स वाले याचे त्याचे बॅनर लावायचे, याचा बर्थडे आला, त्याच्या मेवणीचा बर्थडे, त्याच्या सासूचा बर्थडे, ह्याच बातम्या त्यांच्या, बाकी काही बातम्या नाही. आता कोण कोणाला विचारत नाही. ना शेतकऱ्याचा प्रश्न मिटवता येतोय न्यूजवाल्यांना, ना सामान्य जनतेचा प्रश्न मिटवता येतोय, ना विद्यार्थ्यांचा प्रश्न, ना शिक्षण आहे, ना नोकरी, याच्यामध्ये काय नाही. फक्त धार्मिक बातम्या. धार्मिक बातम्या म्हणजे कोण काय, बस पॉलिटिक्स वाले धर्माच्या विरुद्ध बातम्या लावणार, लोकांमध्ये लढाई लावणार, ह्याच बातम्या, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. बस या पक्षाने हे केलं, त्याच्यावर हा त्याच्यावर टीका करतोय, हा याच्यावर टीका करतोय, याला काही अर्थ नाही मित्रांनो. ठीक आहे ना. बघा आता न्यूज म्हणजे काय,
अ न्यूज रिपोर्ट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अन इव्हेंट इट आन्सर बघा काय हु व्हॉट वेन विअर व्हाय हाऊ अशी एखादी गोष्ट का एखादी इव्हेंट एखादी घटना झाली असेल तर त्याचं उत्तर आपल्याला भेटणार हु म्हणजे कोणी कुठं काय व्हॉट काय वेन कधी वेअर कोठे व्हाय का झालं आणि हाऊ कसं झालं या सगळ्या घटनेचा या सगळी माहिती एकत्र गोळा करून लिहिलं त्याला न्यूज रिपोर्ट असे म्हणतात. ओके बघा दुसरा इझी ट्रिक आहे बघा रिमेंबर फॉर्मॅट HDIP HDFC बँक नाही हा HDIP बघा. आता बघा काय करा याच्यामध्ये HDIP म्हणजे काय एच म्हणजे काय हेडलाईन हेडलाईन द्या आज की ताजा खबर आज की शिळी खबर ताजा नाही शिळी खबर याने नेत्याने त्याच्याविषयी बोलला याच्यावरती टीका केली आज की शिळी खबर ताजा खबर नाही बरोबर. डी म्हणजे काय डेट लाईन काय म्हणतात त्याला डेट लाईन त्याच्यानंतर आय म्हणजे इंट्रोडक्शन का बाबा काय काय झालं कुठं झालं कसं झालं. देन द काय पॅरेग्राफ त्याच्यावरती तुम्ही थोडक्यात पॅरेग्राफ लिहा का बाबा काय झालं दोघांमध्ये कोणाचा ऍक्सिडेंट झाला कोणाचे भांडण झालं. नंतर काय बघा फॉर्मॅट ऑफ न्यूज रिपोर्ट आपण त्याला काय म्हणतो का फॉर्मॅट ऑफ द न्यूज रिपोर्ट म्हणतो हा कसा लिहायचा ते आता आपण पुढे बघणार आहोत. ओके ना बघा समजून घ्या नंतर याच्यावरती मुद्दे आहेत आपल्याकडे बोललाय बघा. आता सगळ्यात पहिले तुम्ही हेडलाईन देणार बघा शॉर्ट अँड कॅची राईट इन द कॅपिटल लेटर जे तुम्ही हेडलाईन देणार ना ती हेडलाईन तुम्ही काय करायचे कॅपिटल लेटर मध्ये मोठ्या अक्षरात तुमची आली पाहिजे बरोबर आहे. पुढे बघा एक्झाम्पल 5 डायज इन द रोड ऍक्सिडेंट काय समजा तुम्हाला सांगितलं का 5 जणांचा काय झाला काय याच्यामध्ये मृत्यू झालेला समजा. ओके ना आता ते आपण पुढे बघणार आहे काय बघा. मग आता याच्यामध्ये काय बघा का आपल्याला सगळ्यात म्हणजे का हु व्हॉट वेन विअर बरोबर आहे कोणी कुठं काय वगैरे कसं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग आता पॅरेग्राफ लिहिताना तुम्ही पॅरेग्राफ मध्ये काय लिहिणार मित्रांनो का तुम्हाला एखादी घटना दिली असेल न्यूज मध्ये एखादी घटना मग त्याचा रिझन काय का घटना झाली बरोबर आहे. पोलीस स्टेटमेंट काय म्हणते पोलिसांचं काय म्हणणं त्याच्यामध्ये का किती याच्यामध्ये कशा प्रकारे घटना झाली का कोणी खाऊन घेतले पैसे देऊन काय केलं ते सगळं तुम्हाला लिहायचं बरोबर बघा. आय विटनेस म्हणजे काय डोळ्यांनी बघणारी घटना कोणी डोळ्यांनी बघितलं ते कसं बघितलं तो सांगणार त्याचा काय म्हणतो आपण त्याची मुलाखत म्हणतो आपण बरोबर आहे. ऍक्शन टेकन मग याच्यानंतर काय ऍक्शन घेतली पोलिसांनी किंवा सरकारने काय ऍक्शन घेतली पैसे घेऊन केस दाबून टाकली का न्याय मिळून दिला हे तुम्हाला त्याच्यात पुढे लिहायचे. ठीक आहे आता पुढे बघा इम्पॉर्टंट रायटिंग टिप्स याच्यामध्ये बघा. आता यूज पास्ट टेन्स म्हणजे काय पास्ट टेन्स म्हणजे काय म्हणतो आपण ही घटना होऊन गेली असते का आपण भविष्य लिहितो का नाही ही घटना झालेली असते बरोबर आहे. सिंपल लँग्वेज वापरा डू नॉट गिव्ह द पर्सनल ओपिनियन्स अँड द म्हणजे काय एखाद्या विषयी पर्सनल त्याची माहिती टाकू नका अँड राईट इन द थर्ड पर्सन अँड कीप इट शॉर्ट अँड क्लिअर काय का जास्त मोकार भरकटत लिहायची नाही एकदम शॉर्ट मध्ये लिहायची. ओके बघा आता 5 डायज इन अ रोड ऍक्सिडेंट दिलं तुम्हाला काय एक रोड ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्या बघा काय पुण्याला झाला 10 जुलै 2026 ला समजा झाला असं दिले माहिती बघा. बघा आता याच्यामध्ये काय इथं दिलंय तुम्ही तारीख बदला ही ठीक आहे ना काय करा तारीख आता अजून 26 यायचं बाकी आहे म्हणजे ते होईल का नाही काय माहित नाही. ठीक आहे ना पण एक आता याच्यात दिलंय म्हणून इथं तुम्ही 25 करा काय करा 2025 करा किंवा 26 करा काय प्रॉब्लेम बघा. 5 पीपल्स डाय इन द ट्रॅजिक रोड ऍक्सिडेंट ऑन द मुंबई पुणे हायवे ऑन संडे नाईट द ऍक्सिडेंट ऑकर्ड वेन अ स्पीडिंग ट्रक हिट अ कार काय झालं का बाबा या तारखेला बघा काय संडेला म्हणतो संडेच्या नाईटला काय का 5 जणांचा ऍक्सिडेंट झाला का मुंबई आणि पुणे हायवेवरती यांचा ऍक्सिडेंट झाला आणि महत्वाची गोष्ट काय का हा स्पीडिंग ट्रक म्हणजे का कार आणि मोठ्या ट्रकच्या दुर्घटना याच्यामध्ये झाली. नंतर बघा काय दिलंय अकॉर्डिंग टू द पोलीस अँड ड्रायव्हर लॉस्ट द कंट्रोल ड्यू टू द हेवी रेन काय पोलिसांच्या माहितीनुसार किंवा पोलिसांच्या सूत्रानुसार काय का ड्रायव्हर असेल त्यांनी काय केलं का त्यांचं कंट्रोल लॉस केलं म्हणजे कंट्रोल ताबा निघून गेला. मग नंतर काय त्यांनी त्या समोरच्या गाडीला ठोकलं. देन द इंजर विअर टेकन टू द नियर बाय हॉस्पिटल द पोलीस हॅव स्टार्टेड द इन्व्हेस्टिगेशन काय का जे इंजर झाले ज्यांना दुखापत झाले त्यांना काय केलं का आजूबाजूच्या जवळचं हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये भरती केलं आणि पोलिसांनी काय केलं का इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे समजते. पुढे बघा एक्झाम स्कोरिंग टिप्स वगैरे जर एखाद्या प्रकारचा जर तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे किंवा रिपोर्ट लिहायला आला तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. ओके आता बघा मित्रांनो पुढचा आता महत्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये का स्टोरी रायटिंग एखादी स्टोरी कशी लिहायची आजी आजोबा घरचे आपले आई वडील मोकार लहानपणी सांगायचे मोकार फेकायचे एक गाव होता त्याच्याजवळ जंगल होता आणि त्या जंगलामध्ये वाघ होता आणि सिंह होता आणि मुंकवाला भित्रा होता आणि मग त्याच्यामध्ये झाला अशा खूप घटना झाल्या लांडगा आला रे लांडगा अशा इतक्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात तेच तुम्हाला लिहायचे ती. ठीक आहे ना बघा आता काय याच्यामध्ये इझी ट्रिक्स आपल्याला महत्वाचे माहित असणं गरजेचं आहे. बघा सगळ्यात पहिले काय इझी ट्रिक्स मध्ये आपल्याला सगळ्यात
महत्वाची गोष्ट बघून घ्या मित्रांनो. काय तर टायटल्स, त्याला काय करा, एक सुटेबल टायटल तुम्ही द्या जे तुम्हाला योग्य वाटतं ते. बघा, एक सुटेबल टायटल द्या, नंतर बिगिनिंग 2 to 3 लाईन इंट्रोड्यूस कॅरेक्टर आणि प्लेस. काय का स्टार्टिंगला 2-3 लाईन तुम्ही असं द्या, त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस म्हणजे काय, एखाद्याचं इंट्रोडक्शन देणं, त्याच्या संदर्भात माहिती देणं. कोणा संदर्भात, तर एखादं कॅरेक्टर आणि प्लेस. कॅरेक्टर म्हणजे काय, एखादा माणूस, त्याच्यामध्ये लहान मुलगा, मोठा माणूस वगैरे, म्हातारा बितारा कोतारा जे कोण असतील ते, किंवा एखादं प्लेस म्हणजे ठिकाण वगैरे असेल, ठीक आहे ना. कॅरेक्टर एखादा माणूस, आई वडील, बहीण भाऊ वगैरे कोण जे असतील ते, आणि एखादं ठिकाण वगैरे, आमचं घोटी इगतपुरी, इकडचं पांढरा काय शेडी असेल ते, असं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, माहिती द्यायची. कुठं म्हणजे कुठलं गाव वगैरे असेल. नंतर बघा, प्रॉब्लेम इन्सिडेंट 3 to 4 लाईन, मेन इव्हेंट का म्हणजे मेन घटना काय झाली, नंतर क्लायमॅक्स, सोल्युशन, नंतर त्याच्यानंतर काय झाला, मग अचानक कशा प्रकारे बदल झाला, अचानक कसं झालं. बरोबर ना. कासवाची आणि आपण सशाची गोष्ट पाहिली, बरोबर. ससा जातो मोकार जोरात, त्याला वाटतं मी काय करतो, जिंकतो म्हणून परत गेला लोकांचे गाजर खायला, गेला, गाजर खाता खाता झोपून गेला आणि कासव जिंकून गेला ना. आपल्या लोकांचा तोच प्रॉब्लेम आहे, लोकांची गाजर खाता खाता आपल्या आयुष्याची वाट लागून जाते, हे आपल्याला कळत नाही. बरोबर आहे. पुढे बघा, गोल्डन टिप्स टू गेट फुल मार्क्स. बरोबर आहे. आता हे सुटेबल आपण टायटल बघायचं, पास्ट टेन्स यूज करायचा, सिंपल लँग्वेज असेल, 12 ते 15 लाईन तुम्ही लिहायचं. अवॉइड स्पेलिंग मिस्टेक, का तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करू नका. आणि गिव्ह द मिनिंगफुल मोरल ऍट द एंड. काय का तुम्ही एखाद्यापैकी मोरल म्हणजे काय आपण म्हणतो का, काहीतरी संदेश द्या, मेसेज द्या लोकांना, का बाबा या स्टोरीतून आपल्याला बघायला मिळते. ओके, चला बघा, आता आपण बघतोय का यामध्ये बघा एक सुटेबल असं आपल्याला एक स्टोरी दिलेली, त्या स्टोरीला आता आपण बघून घेणार आहे. ओके, चला बघा, सिंपल स्टोरी बघा. प्रेझेन्स ऑफ माइंड. काय प्रेझेन्स ऑफ द माइंड. वन्स अ स्कूल डे किंवा स्कूल बॉय वॉज रिटर्निंग होम वॉकिंग अलॉंग द रेल्वे. ही 25 आणि 23 विचारली गेली वाटते, 23 का 24, पण 2-3 वर्ष ही रिपीट झालेली आहे स्टोरी. बोर्डाला सांगते मी, ती काय तुमच्या स्कूलला क्लासला वगैरे कुठं नाही, ही बोर्डाला रिपीट झालेली 2-3 वेळा आलेली स्टोरी, नीट लक्ष द्या. देन बघा काय, ही वॉकिंग अलॉंग द रेल्वे लाईन, सडनली ही नोटीस दॅट द वन साइड ऑफ द ट्रॅक वॉज ब्रोकन. काय का तो लहानसा मुलगा होता, त्याचं नाव काय असेल ते तुम्ही टाका. त्याच्यानंतर त्यांनी का बघितलं का बाबा, तो चालत असताना त्यांना बघितलं का रेल्वे ट्रॅकच्या जवळ काय का रेल्वे ट्रॅक हा एका साईडला ब्रोक झाला होता. देन ही न्यू दॅट द ट्रेन वॉज अबाउट द अराइव्हिंग सून. काय का त्याला समजलं, का त्याला माहित होतं आता ट्रेन तिथून येणार आहे. देन द विदाउट वेस्टिंग टाइम ही रिमूव्ह हिज रेड शर्ट अँड स्टार्टेड वेविंग इट. त्यांनी काय केलं का, टाइम न वेस्ट करता त्याचा शर्ट काढला आणि तो असा फिरत बसला. द ट्रेन ड्रायव्हर सॉ हिम अँड स्टॉप द ट्रेन जस्ट इन द टाइम. त्यांनी काय केलं का, ट्रेन ड्रायव्हरने लगेच त्या पोराला पाहिलं, रेड शर्ट मारतोय म्हणजे रेडचा अर्थ काय, खतरा, धोका. मग काय त्याला कळलं का बाबा, मग ट्रेन त्यांनी थांबवली. देन बघा काय झालं का, यामध्ये द ट्रेन ड्रायव्हर सॉ हिम अँड स्टॉप द ट्रेन जस्ट इन टाइम. मेनी पॅसेंजर वी सेव द रेल्वे ऑफिसर प्राइज द बॉय फॉर हिज ब्रेवली. काय केलं का, त्या रेल्वे ऑफिसरने त्याला काय केलं का, त्या मुलाला काय केलं त्यांनी का, बक्षीस वगैरे म्हणून आपण दिलं, ठीक आहे ना, काय असं ते दिलं. आता तुम्ही इथं स्टार्टिंगला वन्स अपॉन अ टाइम देअर इज न घोटी इगतपुरी काय असेल ते लिहू शकता. देअर इज अ वन बॉय लिव्हिंग वगैरे असेल, बरोबर आहे. अँड ही वॉज गोइंग टू द स्कूल वगैरे असं तुम्ही लिहू शकता. अँड रिटर्निंग होम वॉकिंग असं तुम्ही इथून सुरुवात करू शकता, ठीक आहे ना. म्हणजे त्या मुलाचं गाव, त्या मुलाचं नाव नसेल तर कोणाचं लिहून घ्या, कोणाचं लिहा. पार सुपरवायझरला बोलवा परीक्षेला, सर तुमचं नाव काय, त्याचं नाव टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या मित्र मैत्रिणाचं नाव टाकून द्या, ठीक आहे. नंतर मोरल म्हणजे काय, याच्यातून काय भेटेल, द प्रेझेन्स ऑफ माइंड कॅन सेव्ह मेनी लाईफ्स. काय याच्यामध्ये समजतो का, आपल्याला मनाचा विचार, जर आपण एखादा चांगला विचार केला, त्या विचारामधून आपल्याला खूप जणांचं लाईफ हे वाचू शकतो, सेव्ह करू शकतो. ओके, तर फायनली मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज याच्यामध्ये बघून घेतलेले का स्टोरी रायटिंग कशा प्रकारे लिहायची, ठीक आहे ना. स्टोरी रायटिंग कशा प्रकारे लिहायचा, रिपोर्ट रायटिंग असेल, पॅरेग्राफ रायटिंग असेल, हे सगळं आपण भाग बघून घेतलेले. आता नेक्स्ट जो मी व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये लक्षात घ्या, जो ग्रामरचा भाग आहे, पुन्हा मी सांगते हा, ग्रामरचा जो भाग आहे याच्यामध्ये A to Z असणार आहे. A to Z जेवढे ग्रामरचे टाईप आहे, ठीक आहे ना, डिग्री वगैरे असं, चेंज वाय, ऍक्टिव्ह वाय, पॅसिव्ह वाईज वगैरे, ऍड क्वेश्चन टॅग वगैरे, नॉट ओनली काय असं, जेवढं काय असेल नसेल ते एका खटी एका रट्ट्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला त्या लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे ते व्हिडिओ हे 100% बघायचे. आजचा हा व्हिडिओ, कालचा एक व्हिडिओ आणि अगोदर जुन्या क्वेश्चन पेपरचे 2 व्हिडिओ बघा. पुढचा टाकणारे तो एक व्हिडिओ बघा. वेळ भेटला तर जुने क्वेश्चन पेपर अजून टाकल. मी सांगतो, आउट ऑफ मार्क मिळवण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही.
60 मार्क 60-70 मार्क 100% मिळतील. त्या दोन्ही क्वेश्चन पेपर चेक करा. हाही एक व्हिडिओ पूर्ण बघा, परत बघा, पाठ करून घ्या व्हिडिओ. मागचा काय सांग तुम्हाला, त्याच्यामध्ये लेटर कसा लिहायचा, लेटर रायटिंग असेल बरोबर ना, त्याच्यानंतर स्पीच रायटिंग वगैरे कशी असेल, डायलॉग कसे मारायचे, डायलॉग रायटिंग असेल ते शिकवले. आणि याच्यामध्ये फायनली आता आपण बघितले काय याच्यामध्ये पॅराग्राफ रायटिंग असेल, न्यूज रिपोर्ट रायटिंग वगैरे कशा प्रकारे आपण करू शकतो आणि स्टोरी रायटिंग कसं लिहू शकतो हे बघितले. नेक्स्टला आपण बघणार आहे ग्रामरचा. व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो, खूप मेहनत करावी लागते. ओके, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तुम्हाला सर्वांना जय महाराष्ट्र.